मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. माझे नाव राणी. मला लहानपणी मुलांसोबत खेळायला खूप आवडायचे. खरं तर मी एकुलती एक होते. मला भाऊ-बहीण नव्हते. त्यामुळे माझे मन घरात कमीच लागायचे. माझी आई पण त्यावेळी मला जास्त काही बोलायची नाही. त्यामुळे मला कशाचीही पर्वा नव्हती. मी पूर्ण दिवस आमच्या गल्लीतल्या त्या उन्हाळ मुलांसोबत खेळण्यात घालवायची. भर उन्हात मी त्यांच्यासोबत अनवाणीच फिरत असायची. असे फिरता फिरता मी केव्हा मोठी झाली मला कळालेच नाही. आता मी 16 वर्षांची झाली होते. माझ्यासोबत खेळणारी मुलेही मोठी झाली होती. मी वयाने तर मोठी झाली होती, पण माझ्यात अजूनही बालिशपणा होता. मला तर न माझ्या वाढत्या शरीराची सूज होती, न माझ्या ओढणीची. मी मोठी झाल्यामुळे आता या मुलांसोबत खेळू शकत नाही, हा विचार माझ्या मनात कधी येत नव्हता. पण माझी आई मात्र माझ्या या स्वभावामुळे कायम चिंतेत असायची. ती मला सारखी सारखी आठवण करून द्यायची की मी आता मोठी झाली आहे आणि आता या वयात मुलांसोबत खेळू शकत नाही. एवढी मोठी झाली पण अजूनही लहान मुलीसारखी मुलांसोबत खेळत असते. पण आईच्या त्या ओरडण्याचा माझ्यावर कसलाही परिणाम होत नव्हता. मी त्या मुलांसोबत भर दुपारची खेळायला जायची. कधी फुटबॉल, कधी क्रिकेट, कधी खो खो तर कधी लपंडाव. हे सगळे खेळ मी त्या मुलांसोबत खेळायचे. पण आता त्या मुलांची माझ्याकडे बघण्याचे दृष्टिकोन हळूहळू बदलत असल्याचे मला थोडेफार जाणवू लागले. ते खेळताना माझ्याशी थोडं वेगळेच वागायचे. मला या सगळ्या गोष्टीचा खूप राग यायचा, वाईटही वाटायचं. मग मी रागावून कधी कधी घरी यायची आणि घरी येऊन विचार करत बसायचे की आता त्यांच्यासोबत खेळायचंच नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कोणीतरी मुलगा मला खेळायला बोलवायचा आणि मी पुन्हा त्यांच्यासोबत खेळायला जायची. एकदा असेच आम्ही सर्वजण रस्त्यावर खेळत असताना अचानक एक गाडी येऊन आमच्याजवळ थांबली. त्यातून एक नवरा बायको आणि त्यांचा तरुण मुलगा उतरला. ते सर्वजण आमच्या घरासमोर येऊन आमचा दरवाजा वाजवू लागले. ज्या अगोदर मी त्यांना कधीच आमच्या इकडे बघितलं नव्हतं. त्यावेळी माझा अवतार अगदीच बिघडला होता. खेळताना माझ्या अंगाला माती लागली होती आणि ओढणीसुद्धा मी गळ्याभोवती बांधली होती. त्यामुळे तो मुलगा माझ्याकडे तोंड वाकडे करून बघत होता आणि त्याची आईसुद्धा माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होती. तिने मला एकदा वरून खालपर्यंत बघितले. त्यांच्याकडे बघून ते लोक खूप श्रीमंत घरातले वाटत होते. तेवढ्यात त्या माणसाने ड्रायव्हरला सांगून गाडीतून सगळे सामान उतरवायला सांगितले. मग ड्रायव्हर गाडीच्या डिगीतून बॅगा काढू लागला. हे पाहताच मी पटकन पुढे येऊन त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरी कोणाला भेटायला आला आहात. हे ऐकून त्यातल्या एकाने माझ्या वडिलांचं नाव घेत सांगितलं की आम्हाला रवी यांना भेटायचं आहे. मी त्यांना सांगितलं की माझे पप्पा आता यावेळी घरी नसतात, ते कामावर गेले आहेत. त्यांना कळालं की मी रवी यांची मुलगी आहे. माझ्या एकंदरीत अवताराकडे बघून त्यांना थोडं विचित्र वाटलं. नंतर मी घराची कडी वाजवली तशी आतून आई चिडून बाहेर आली, कारण तिला माहीत होतं दारात मीच असणार. ती माझ्यावर खेकसणार तोच बाहेर उभे असलेले पाहुणे तिने बघितले आणि ती घाबरून गेली. बहुतेक माझी आई त्यांना ओळखत असावी. तिने मला घराच्या आत जाण्यासाठी खुणावलं आणि मी खाली मान घालून गप्प घरात गेले. ते पाहुणे परदेशातून आले होते. ते काका माझ्या वडिलांचे लहानपणीचे मित्र होते. ते आता काही वर्षापूर्वी दुसऱ्या देशात गेले होते. माझी आई सांगत होती की पूर्वी ते लोक आपल्यासारखेच होते, पण ते परदेशात गेले आणि त्यांचं नशीब उजळलं. त्यांच्याकडे आता बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व काही आहे. रात्री माझे पप्पा घरी आले आणि त्या पाहुण्यांना बघून त्यांना खूप आनंद झाला. आता काही दिवस तरी मला बाहेर खेळायला जायला मिळणार नव्हतं. मला घरातच थांबावे लागले. आईने मला बाहेर जाऊ दिलेच नाही. मी नाईलाजाने त्यांना चहा नाश्ता द्यायचे. एक दिवशी ते लोक त्यांच्या जवळच्या पाहुण्यांना भेटायला गेले. मी खुश झाले. दुपारी आई झोपायला जाताच मी हळूच घरातून खेळायला बाहेर पडले. मला बघताच गल्लीतल्या त्या मुलांना चांगलाच आनंद झाला. मी त्या मुलांसोबत खेळतच होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने मला सांगितलं की त्यांच्या घरी वडिलांनी व्हिडिओ गेम आणला आहे. मला सुद्धा व्हिडिओ गेम आवडायचा. मग मी सुद्धा इतर मुलांसोबत त्याच्या घरी खेळायला गेले. त्याच्या घरी जाताच मी बघितलं तर हॉल रिकामाच होता. तिथे त्याचे आई वडील, भाऊ बहीण कोणीच नव्हते.
मी त्या मुलाला विचारलं तर त्याने सांगितलं की त्याच्या घरातले सर्वजण आज बाहेरगावी गेले आहेत. हे सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावर मला एक वेगळी चमक दिसत होती. आता मला भीती वाटू लागली आणि म्हणून मी तिथून जाण्यासाठी मागे वळले. तर दुसऱ्या मुलाला माझा धक्का लागला आणि तिथे अजून एक जण होता. ते तिघेजण माझ्याकडे बघून हसत होते. आता मला पहिल्यांदाच इतकी भीती वाटू लागली. मला आता एकटीने त्यांच्या घरी येण्याचा पश्चाताप होत होता. मी तिथून निघणार तेवढ्यात एकाने माझा हात पकडला आणि तो मला ओढतच आतल्या खोलीत घेऊन जाऊ लागला. मी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागले. मला त्या खोलीत जायचं नव्हतं, पण तो मला जबरदस्ती ओढत त्या खोलीत घेऊन गेला. त्याच्या तावडीतून सुटण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझ्यासाठी ते आता शक्य नव्हतं. त्याने माझी अब्रू लुटली, माझ्यावर जबरदस्ती केली. मग तो मुलगा त्या खोलीतून बाहेर गेला आणि दुसरा मुलगा आला, मग तिसरा. माझे आयुष्य आता बर्बाद झाले होते. माझ्या अंगात तर अजिबात त्राण बाकी नव्हता. मी रडत होते. ते तिघे मला धमकी देत होते की बाहेर कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुलाच आम्ही बदनाम करू. मला खूप वेदना होत होत्या. मी कशी तरी तिथून निघून माझ्या घराकडे आले. दारात माझी आई उभी होती. माझी अवस्था बघून पळत येऊन मला तिने जवळ घेत काय झालं म्हणून विचारलं. मी तिला काय सांगणार की माझ्यासोबत काय काय झालं आहे ते. तिने मला आत खोलीत नेलं आणि विचारलं. तेव्हा मी तिला माझ्यासोबत घडलेला तो सर्व प्रकार सांगितला. तिला हे ऐकून धक्काच बसला. ती खाली जमिनीवर कोसळली आणि जोरजोरात स्वतःला मारून घेऊन रडू लागली. माझी आई मला ओरडून सांगू लागली की मी तुला किती वेळा सांगितलं होतं की त्या मुलांच्या सोबत खेळत जाऊ नकोस. आत्ताची दुनिया खराब आहे, पण तू माझं एकदाही ऐकलं नाहीस. आता ही गोष्ट जर बाबांना समजली तर ते तुला नाही तर मलासुद्धा मारून टाकतील. मी रडत रडत हे सर्व काही खाली बघत ऐकत होते. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशी वेळ कधी माझ्यावर येईल. ज्यांच्यासोबत मी लहानपणापासून खेळत होते तेच कधी माझा असा घात करतील असे वाटले नव्हते. माझी आई माझ्या नशिबाला दोष देत रडत होती. तेवढ्यात कोणीतरी आमच्या घराची कडी वाजवली. तशी आई डोळे पुसत मला म्हणाली की खबरदार, ही गोष्ट कुणाला सांगितलीस तर ही गोष्ट तू कुणाला सांगू नकोस, असे म्हणून ती खोलीतून बाहेर गेली. मी माझ्या आईचं न ऐकून किती मोठी चूक केली होती हे आज मला कळत होतं. काही दिवस मला खूप त्रास होत होता. मी आजारी देखील पडले. त्यावेळी माझे वडील माझी खूप काळजी घ्यायचे. ते मला औषध आणि फळं आणून देत होते. मला मात्र माझीच लाज वाटत होती. मी माझ्या आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं आता वाटू लागलं. घरी आलेले पाहुणे अजूनही होतेच. काही दिवसांनी मी ठीक झाले आणि आईला मदत करू लागली. त्या दिवसात पाहुण्यांनी त्यांच्या मुलासाठी माझे स्थळ माझ्या पप्पांकडे मागितलं. माझे पप्पा माझे लग्न आत्ताच करणार नव्हते, कारण त्या पाहुण्यांना हे लग्न आत्ताच करायचं होतं. नंतर माझ्या आईने पप्पांना तयार केलं आणि सांगितलं की चांगली स्थळं काही रोज रोज येत नाहीत. मला हे कळाल्यावर रडू यायला लागलं, कारण मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. मला माझ्या आई पप्पांना सोडून दूर ते परदेशी जायचं नव्हतं. माझ्या आईने माझी समजूत काढत सांगितलं की तुझ्यासोबत जे काही घडले ते जर समाजाला कळलं तर आपली इज्जत अब्रू तर जाईलच, शिवाय तुझ्यासोबत कोणीही लग्न करणार नाही. त्यामुळे तुला हे लग्न करावेच लागेल. आता माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. म्हणून मग मी शांतपणे लग्नाला होकार दिला. माझे लग्न ज्या मुलाशी झाले त्याचे नाव रमेश होते. माझ्या वडिलांनी हुंडा म्हणून रोख रक्कम त्यांना दिली आणि सांगितलं की या पैशांनी माझ्या मुलीला जे आवडेल ते तिकडे परदेशात घ्या. मग आम्ही सर्वजण परदेशी आलो. माझ्यासाठी तर इथले वातावरण आणि पद्धत सर्व काही नवीन होतं. त्यात मला मिळालेल्या जखमेमुळे मला कशातही इंटरेस्ट नव्हता. माझा नवरा रमेशसुद्धा वेगळाच वागायचा. त्याला माझ्यात विशेष असा काही इंटरेस्ट नव्हता. त्याने पहिल्या रात्रीच मला सांगून टाकलं की तू माझी नाही तर माझ्या घरातल्यांची पसंत आहेस. मी विचार केला की हळूहळू त्याच्यात बदल होईल. आम्ही जिथे राहत होतो तो एक लहान फ्लॅट होता, पण यांनी तर आमच्या घरी सांगितलं होतं की बंगला, गाडी, नोकरचाकर सर्व काही आहे. पण हे सर्व काही खोटं होतं. माझ्या लग्नाला आता काही दिवस होऊन गेले आणि एक दिवशी माझा नवरा म्हणू लागला की आज रात्री तू तयार होऊन आवरून बस,
मी तुला फिरायला घेऊन जाणार आहे. आज माझ्या नवऱ्याचा मूड जरा चांगला होता. मी पण खुश झाले. माझ्या सासूने मला नवीन ड्रेस आणून दिला आणि सांगितलं की अगदी छान तयार होऊन जा. मी सुद्धा छान तयार होऊन बसली. संध्याकाळी माझा नवरा आला आणि त्याने मला घेऊन सगळे शहर फिरवून आणले. त्यानंतर रात्री जेवण करायला तो मला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये गेला. मला आनंद झाला आणि वाटलं की आता आपल्या आयुष्यात सगळं काही ठीक होईल. पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं. जेवण झाल्यावर त्याने मला सांगितलं की तेच वरती काही खोल्या आहेत जिथे राहायची सोय आहे आणि तिथेच माझा मित्र आला होता. त्याच्याकडे काहीतरी काम आहे असं सांगून मला तो त्या खोलीत घेऊन गेला. नाईलाजाने मी सुद्धा त्याच्यासोबत गेले. माझा नवरा रमेश आज खूपच आनंदात दिसत होता आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे दिसत होता. मी सुद्धा आता विचार केला की झालं गेलं सगळं विसरून आता नव्याने सुरुवात करायची. असा विचार करतच मी त्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहिली. रमेशने त्या हॉटेलच्या खोलीचा दरवाजा वाजवला. तसा एक परदेशी मुलगा बाहेर आला. तो सडपातळ आणि गोरा होता. तो माझ्या नवऱ्याच्याच वयाचा होता. त्याने मला वरून खालपर्यंत एका वेगळ्याच नजरेने बघितलं आणि तो आत गेला. त्यानंतर लगेच मला घेऊन माझा नवरा त्या खोलीत गेला. तो मुलगा माझ्याकडे बघत होता. त्याची ती नजर मला खूपच विचित्र वाटू लागली. तो मला अगदी आरपार बघत होता. मला तर असं वाटलं की नवऱ्याला घेऊन तिथून निघून जावं. मी रमेशला अगदी चिटकून बसले होते. त्या मुलाची नजर बघून मला माझ्यावर काही महिन्यांपूर्वी घडलेली ती घटना आठवू लागली. काही वेळातच त्या परदेशी माणसाने रमेशच्या समोर नोटांचं बंडल ठेवलं आणि दुसऱ्या भाषेत त्याच्याशी काहीतरी बोलला. मला ती परदेशी भाषा माहीत नव्हती. मला काहीतरी वेगळंच वाटू लागलं. रमेश त्या नोटांचं बंडल बघून चांगलाच खुश झाला. त्यानं ते बंडल उचललं तशी मी त्याला गच्च पकडून उभी राहिले. पण तेवढ्यात त्या परदेशी मुलाने मला पकडून खेचलं आणि म्हणाला की आता रमेशचा आणि तुझा काहीही संबंध नाही. आता तू माझी आहेस. मी तुला विकत घेतलं आहे. हे ऐकून तर मला धक्काच बसला. मी रमेशकडे बघत होते, पण तो मला तिथे सोडून तिथून जाऊ लागला. मी त्याला विचारलं की तू मला एकटीला इथे सोडून कुठे जात आहेस? मी तुझी बायको आहे. तू मला सोडून का जात आहेस? रमेश माझ्याकडे बघत म्हणाला की तुझा आणि माझा आता काहीही संबंध नाही. मी तुला सोडून देतोय. हे ऐकून माझ्या अजून आकाशच कोसळलं होतं. तो मला तिथे सोडून तिथून निघून गेला आणि मी त्या परदेशी मुलाच्या हातातून माझा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पहिले तर त्याने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्याने रागात मला कानाखाली मारली आणि मी बेडवर जाऊन पडले. माझे आयुष्य पुन्हा एकदा बर्बाद झाले. रमेश आणि त्याच्या घरचे हेच काम करायचे. ते आपल्या देशात जायचे आणि तिथे सांगायचे की त्यांचा परदेशात मोठा बंगला, गाडी, नोकर-चाकर सर्व काही आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि अशा प्रकारे ते आपल्या बोलण्यातून समोरच्यावर छाप सोडायचे आणि त्यांच्या मुलीचे लग्न करून ते तिला इथे परदेशात आणून विकत होते. माझी आई माझी आबरू जाऊ नये म्हणून आणि माझे वडील त्यांच्या दोस्तीमुळे त्यांनी माझं लग्न लावून दिलं होतं. माझे आयुष्य बर्बाद झाले होते. मला आता माझ्या शरीराचा तिरस्कार वाटू लागला. माझ्याकडून आता बळजबरीने शाया सोबतीचे काम करून घेतले जाऊ लागले. माझ्यासाठी ही गोष्ट खूपच वेदनादायक होती. दारू आणि सिगरेटचे मला व्यसन लावले गेले होते. रोज रात्री नवनवीन माणसासोबत झोपायचे हे फारच कठीण काम होतं, खास करून माझ्यासारख्या एका मुलीसाठी जिचा जन्म एका चांगल्या घरात झाला होता. मला आता खूप दुःख होत होतं. मला माझे बालपण आठवून खूप रडू यायचं. माझी आई मला नेहमी बाहेर मुलांसोबत खेळू नको म्हणून थांबवायची, पण मी माझ्या आईचं कधीच ऐकत नव्हते. मी घरात एकुलती एक असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मी हट्टाने मागवून आणि मनवून घ्यायची. माझे पप्पा माझी कुठलीच गोष्ट कधीच टाळत नसत. माझे पप्पा माझ्यासाठी माझ्या आईला पण रागवायचे आणि म्हणायचे तिला काही बोलायचे नाही, ती माझी मुलगी नाही मुलगा आहे. माझ्या वडिलांच्या या अशा बोलण्याने मी सुद्धा स्वतःला मुलगी न म्हणता मुलगा समजत होते. माझे पप्पा मला लहान वयात असतानाच बाहुली न देता बॉल आणून देत होते. त्यामुळे मग मी गल्लीतल्या मुलांसोबत फुटबॉल, क्रिकेट खेळायची. त्यावेळी गल्लीत फक्त मुलेच हे खेळ खेळायचे, पण मला बघून ते मला त्यांच्यासोबत खेळायला घेऊ लागले. पण हे चुकीचं होतं. हे कळायला मला खूप उशीर झाला.
माझ्या आईवडिलांनी घाईघाईत माझं लग्न लावून दिलं. पण त्यांनी थोडी तरी त्या मुलाच्याबद्दल माहिती काढायला पाहिजे होती की खरंच ते सांगताहेत ते खरं आहे की खोटं. काही झालं तरी मी हे असले जीवन जगू शकत नव्हते. मला त्याची सवय नव्हती. हळूहळू त्यांचा माझ्यावर विश्वास बसू लागला. आता ते मला फक्त हॉटेलचे नाव आणि रूम नंबर सांगत. बाकी पैशाचे व्यवहार ते अगोदरच करायचे. यावेळी मी मुद्दाम हॉटेलकडं न जाता बस पकडून दुसऱ्याच ठिकाणी निघाले होते. मला माहीत नव्हतं मी कुठे जात होते. पण या नरकातून मला बाहेर पडायचं होतं. मी एका ठिकाणी बसमधून उतरले. मी आता विचार केला की कुठल्या तरी घरात काम करून इज्जतीची भाकरी खाईन. मी तिथल्याच एका घराच्या दरवाजाची बेल वाजवली. त्या घरातून एक तरुण बाहेर आला. मी त्याला सांगितलं की मला घरातल्या कामासाठी ठेवून घ्या. मला घरातली सगळी कामं येतात. तो म्हणाला, ठीक आहे, मलासुद्धा घरकामासाठी कोणीतरी पाहिजे होतं, पण मी एकटाच राहतो. हे ऐकून मी थोडी विचारात पडले. कारण मी जे सहन करून आले आहे त्यामुळे हे सहजासहजी पचवणं मला अवघड होतं. मी त्यास नकार दिला. तो म्हणाला की तो दिवसभर बाहेरच असतो, रात्री फक्त घरी येतो. त्यामुळे मी पूर्ण दिवस घरी एकटीच असणार आहे आणि मला घरातली सगळी कामं करावी लागतील. पण मी नकार देऊन तिथून निघून गेली. पुढे बऱ्याच ठिकाणी मी प्रयत्न केला, पण कुठेच मला काम मिळालं नाही. शेवटी मी थकून त्याच्या घरासमोर परत आले. तो तरुण माझ्याकडेच बघत होता. मी थकले होते. दुपारची वेळ होती. मी तिथून थोडी पुढे गेले आणि एक गाडी माझ्यासमोर येऊन उभी राहिली. त्या गाडीत मला नरकात न देणारे काम करायला सांगणारा माणूस होता. ते बहुतेक मला शोधत होते. मी त्यांना न दिसता तशीच मागे सरकली आणि पटकन तिथून पळत सुटले. मी तिथून जाताना सगळ्या घरचे दरवाजे बंद होते. फक्त त्या तरुणाचे घर उघडे होते. मी तशीच त्याच्या घरात गेले. मला बघून त्याने विचारलं की त्या गाडीतली माणसं कोण आहेत आणि ते इकडे का आले आहेत. मी त्याला सगळं खरं खरं सांगून टाकलं. ते ऐकताच त्याने मला घरातल्या आतल्या खोलीत जाण्यास सांगितलं आणि तो स्वतः बाहेर गेला आणि त्याने मेन गेट बंद केले. त्या तरुणाला त्या माणसाने काय सांगितलं मला काही माहीत नाही, पण ती माणसे तिथून निघून गेली होती. तो तरुण आत आला आणि मला म्हणाला, तुम्ही आता शांत राहा. ती माणसे तुम्हाला आता इथून पुढे काही करणार नाहीत. मी त्याला सांगितलं की मी कुठेच नाही जाणार. मी इथेच तुमच्याकडे काम करेन आणि इथेच राहीन. मला भीती वाटायची की मी जर बाहेर गेले तर मला ती माणसे पकडून नेतील. तो तरुण खूपच शांत स्वभावाचा आणि इज्जतदार होता. तो दिवसभर कामानिमित्त बाहेरच असायचा. मी दिवसभर एकटीच काम करत असायची. रात्री तो यायच्या आधी कामे आटपून जेवण करून मी माझ्या खोलीत झोपायला जायची. खोलीत आतून कडी घालायची. मला आता पुरुषांची भीती वाटायची. पण तो तरुण मला काहीच नाही बोलायचा. तो फक्त त्याच्या कामाशी मतलब ठेवायचा. एकदा सकाळी मी उठले तर तो कामावर गेलाच नव्हता. त्याचं अंग दुखत होतं. बहुतेक तो आजारी असेल असं मला वाटलं. पण खरंच तो आजारी होता. मी त्याच्या खोलीत जाऊन त्याला नाश्ता आणि औषध दिलं. काही दिवस मी त्याची खूप सेवा केली. काही दिवसांनी तो ठीक झाला आणि मला म्हणाला, खरंच तू खूप गुणी मुलगी आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू खूप चांगली मुलगी आहेस. तो मुलगा खूप चांगला होता. त्याला कोणाचा तरी आधार पाहिजे होता आणि मलासुद्धा. म्हणून मग मी पण लग्नाला होकार दिला. त्या मुलाचे नाव प्रकाश. प्रकाशचा स्वभाव खूप शांत आणि संयमी होता. तो माझ्याशी फार प्रेमाने वागायचा. एकदा प्रकाश मला एका दुसऱ्या घरी घेऊन गेला. तिथे जाताना मात्र मला खूप भीती वाटत होती की हा सुद्धा पहिल्यासारखा निघाला तर, याने सुद्धा मला विकलं तर. पण त्या घरात जाता समोरचे दृश्य बघून माझी भीती दूर झाली. त्या तिथे बरीच अपंग मुले होती. त्यांना पाहून त्याने मला सांगितलं की तो स्वतः एक पोलीस आहे आणि या सर्व मुलांना तो शिक्षण देतो आहे. शिवाय त्याने मला हेही सांगितलं की ज्यांनी माझे शरीर विक्री करण्याचा वापर केला होता त्या सर्वांना त्याने अटक केली होती. त्याने मला हेही सांगितलं की तो या मुलांना शिकून मोठं बनवणार आहे. त्यासाठी तो इथे यायचा. पुढे जाऊन या मुलांनी कुठल्या तरी रस्त्यावर भीक मागू नये म्हणून. आता माझ्या पतीसोबत मी सुद्धा हे काम करू लागले होते. माझ्या आयुष्यातले सगळे दुःख वेदना आता संपले होते. मी माझ्या पतीसोबत म्हणजेच प्रकाशसोबत खूप आनंदी होते.